उद्या 22 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत माघी गणेश जयंती। या दिवशी गणरायाचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस माघी गणेश जयंती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी आनंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गणपती बाप्पा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहेत। प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यात प्रथम पूजा गणपती बाप्पांचीच केली जाते। गणपती बाप्पांचे एकूण 3 अवतार मानले जातात। या तिन्ही अवतारांमध्ये गणरायाचा जन्मदिवस वेगवेगळा आहे। पहिला वैशाख पौर्णिमेचा असून त्याला पृष्ठपदी विनायक जयंती असे म्हटले जाते। दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा असतो, ज्या दिवशी आपल्या घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन होते। तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा दिवस म्हणजेच माघी गणेश जयंतीचा दिवस होय। या माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते। या गणेश जयंतीचा प्रारंभ 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत असून 23 जानेवारी रोजी मध्यरात्री 2:29 पर्यंत असणार आहे। उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती 22 जानेवारी म्हणजेच उद्या गुरुवारी साजरी केली जाणार आहे। या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:28 पासून ते दुपारी 1:42 पर्यंत असणार आहे। साधारण 2 तासांचा हा शुभ मुहूर्त असून या वेळेमध्ये गणपती बाप्पांची पूजा आणि अभिषेक करावा। शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषींच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला होता आणि नतारंग राक्षसांचा संहार केला होता। म्हणूनच या पावन तिथीला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते। या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांबरोबर पृथ्वीवर राहतात असे मानले जाते। या दिवशी गणेश तत्व पृथ्वीवर सहस्त्रपटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच व्रतासोबत काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या माघी गणेश जयंतीला तुम्ही एक वेळ उपवास केला नाही तरीही चालेल, पण फक्त एक सुपारी ठेवा। सर्व कामात यश मिळेल, सर्व इच्छापूर्ती 100% फक्त एका दिवसात पूर्ण होतील। घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल। अशी ही सुपारी कुठे ठेवायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या गुरुवारी करायचा आहे। सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा सुपारीचा उपाय करू शकता। आपल्याला एकाच ठिकाणी ही सुपारी ठेवायची आहे। ही सुपारी ठेवल्याने मनातील सगळ्या इच्छा 100% काही दिवसातच पूर्ण होतील। सुपारीचा उपाय जर आपण केला तर त्याचा अनुभव 100% आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। सुपारी ही बऱ्याच देवांच्या पूजेमध्ये वापरली जाते आणि गणपती पूजेत सुपारीला विशेष महत्त्व आहे। उद्या गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि सुपारीला गणपतीचे प्रतीक मानले जाते, जे शुभता, समृद्धी आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे। सुपारी हे एक पूर्ण फळ मानले जाते आणि धार्मिक विधींमध्ये निराकार देवाचे रूप म्हणून तिचा वापर केला जातो। म्हणूनच सुपारीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही, मग ती सत्यनारायणाची असो किंवा वास्तुशांतीची असो। जसे दिव्याशिवाय देवांची पूजा पूर्ण होत नाही आणि दिवा आपली पूजा देवांपर्यंत पोहोचवतो, तसेच सुपारीचेही धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे। हा सुपारीचा उपाय
जर तुम्ही उद्या माघी गणेश जयंतीला केला तर त्याचा 100% लाभ होईल. हा उपाय नोकरी, व्यवसाय, बिझनेस यामध्ये प्रगती मिळत नसेल, लग्न जुळत नसेल, संपत्तीत वाढ होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, विनाकारण आजारपण, वादविवाद, भांडणे चालू असतील किंवा खूप दिवसांपासून कामे अडून पडलेली असतील, अशा सर्व समस्यांसाठी अत्यंत प्रभावी आहे. हा उपाय अतिशय सोपा असून श्रद्धेने आणि पूर्ण मनाने केला तर बाप्पा नक्कीच शीघ्र फळ देतात. योगायोगाने ही गणेश जयंती गुरुवारी आलेली आहे. गुरुवार हा दिवस बृहस्पतींना समर्पित आहे आणि बृहस्पतीमुळे कुटुंबाची, मुलांची आणि पतीची प्रगती होते. गुरुवार हा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंनाही समर्पित आहे. जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून अखंड लक्ष्मी वासासाठी आणि घरातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी हा उपाय उद्या माघी गणेश जयंतीला अवश्य करा. उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. आंघोळीच्या पाण्यात थोडे पांढरे तीळ आणि थोडे गंगाजल टाकून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करून विधिवत गणपती बाप्पांची पूजा करावी. दुर्वा, जास्वंद, झेंडूची फुले, तीळगुळाचे लाडू, कुंदाची फुले अर्पण करून आरती करावी. त्यानंतर दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता. उपायासाठी एक चांगली नवीन सुपारी घ्यावी. खराब, छिद्रे पडलेली किंवा आधी वापरलेली सुपारी घेऊ नये. सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर दिवा लावावा. तांब्याच्या तामणात सुपारी ठेवून त्यावर अक्षदा अर्पण कराव्यात. कच्चे दूध आणि शुद्ध पाण्याने 3 वेळा अभिषेक करावा. म्हणजे आधी दूध, नंतर पाणी असे 3 वेळा. शेवटी सुपारी स्वच्छ पुसून देवघरात, शक्यतो गणपती बाप्पांच्या शेजारी ठेवावी. हळद, कुंकू, अक्षदा, फुले, धूप आणि अगरबत्ती अर्पण करून मनोभावे प्रार्थना करावी. उद्या गुरुवारपासून एकूण 7 दिवस या सुपारीवर सेवा करायची आहे. दररोज अभिषेक आणि पूजा करून आपली समस्या मनात सांगायची आहे. 7 दिवस पूर्ण झाल्यावर ती सुपारी लाल कपड्यात बांधून पैशांच्या तिजोरीत ठेवावी. जर सेवामध्ये एखादा दिवस खंड पडला तर जिथून थांबली तिथून पुन्हा मोजून 7 दिवस पूर्ण करावेत. सुपारी खराब झाल्याचे वाटल्यास ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. असा हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता जर तुम्ही हा उपाय उद्या माघी गणेश जयंतीला केला तर नक्कीच 100% फळ मिळेल. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण.